आज बनवते भोपळ्याचे आप्पे. भोपळ्याचे आप्पे बनवण्यासाठी मी तो भोपळा चिरून घेतलाय, हिरवी मिरची घेतली आहे कट करून, टोमॅटो घेतलंय, एक कांदा घेतलाय, जिरं घेतलेत, दही घेतलंय, रवा घेतलाय 1 वाटी, मीठ. तर इकडं चटणीसाठी मी कोथिंबीर घेतली, डाळवे घेतलेत, शेंगदाणे घेतलेत, हिरव्या मिरच्या आणि कांदा. तर आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया. भोपळा आपण मिक्सरवरती वाटून घेऊया. वाटून घेतलाय. भोपळा थोडासा जाडसर राहिला तरी चालेल आणि पेस्ट झाली तरी चालेल. तर इथं आता मी रवा एका भांड्यात घालून घेते आणि आपण तयार केलेली पेस्ट मध्ये घालून घेऊया. दही जास्त आंबट पण नसावं. त्यामध्ये आता कांदा घालून घेऊया, टोमॅटो, हिरवी मिरची कट करून घेतलेली ती पण घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ आणि हे आता मिक्स करून घेऊया आपण. आपण भोपळा वाटून घेतला होता ना, त्याचं पाणी विसळून याच्यामध्ये घालूया. थोडंसं घट्ट वाटते पीठ मला आणि मिक्स करून घेऊया. कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी. 1 चमचा जिरं घालूया, आणखीन 1 चमचा घालूया, 2 चमचे आणि हे मिक्स करून घेऊया. हे पीठ आपण आता 15-20 मिनिटासाठी भिजत घालायला ठेवूया, म्हणजे रवा चांगला आपला फुलला जाईल. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर कांदा घालून घेऊया, 5-6 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, डाळव पण घालून घेऊया, कोथिंबीर, 1 चमचा जिरं घालूया, मीठ घालूया 2 चमचे, थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. आता आपण चटणी आपली तयार झाली. तर एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आपण. तेल टाकूया, जिरं टाकूया, मोहरी, 2 लाल मिरच्या घालूया, बघा फोडणी पण आपली तयार झाली. आता इथं चटणी घालून घेऊया. बघा हे पीठ मी 15-20 मिनिटं भिजत घातलं होतं, 20 मिनिटं. तर बघा मस्त पीठ भिजले. तर आता आपण याचे आप्पे बनवायला सुरुवात करूया. सोडा घालूया. आप्पे पात्र आपलं आता गरम झाले, त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. बघा आता आपण आप्पे पात्र हे आपण तयार केलेले पिठाचे मिश्रण घालूया आणि झाकण ठेवूया. तर बघा हे 5-10 मिनिटं आपण 5 मिनिटं आपण वाफवून घेतले होते. तर आता दुसऱ्या साईडनं पलटून घेऊया.
थोडंसं तेल सोडूया दुसऱ्या साईडने. आणखी थोडेसे 5 मिनिटं वाफवून घेऊया मंद आचेवर. बघूया आपण आता आप्पे तयार झालेत का. तर बघा आप्पे आपले तयार झालेत. तर आता काढून घेऊया. आणि राहिलेले पण आप्पे आपण बनवून घेऊया. बघा इथं सगळे आप्पे आपले तयार करून झालेत. त्याच्यासोबत चटणी पण झाले तयार.